महाराष्ट्राच्या राजकारणात पवार बँड पुन्हा चमकणार का? सुप्रिया सुळे अजित पवार युतीच्या हालचालींमुळे उफाळलेला वादळी वारा. महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात सध्या ढग गडगडत आहेत. एकीकडे ठाकरे कुटुंबाची युतीची चर्चा रंगात आली आहे, तर दुसरीकडे पवार घराण्यातही एकत्र येण्याचा धाडक्या संकेत मिळत आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून 246 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतांसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवला आहे आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीत दोन्ही गटांमध्ये संवाद सुरू झाला आहे. हे केवळ राजकीय धोरण नाही, तर पवार कुटुंबातील भावंडांचा, काका पुतण्याचा एकत्र येण्याचा प्रयत्न आहे. पण प्रश्न असा की सुप्रिया सुळे यांच्या या आग्रहामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय कमकुवत बाजू उघड होते का? आणि चंदगड सारख्या ठिकाणी युती झाल्याने हे प्रयत्न वेग घेतील असं आहेत का? चला आजच्या या बातमीत या सगळ्यांचा सखोल अभ्यास करूया आणि सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ही लढाई आता राष्ट्रवादी एकत्र या नव्या अध्यायाकडे वळते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसात पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या तयारीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याशी थेट चर्चा केली. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले की अजितदादा आणि सुप्रियाताई यांच्यात एकत्र येण्याबाबत सकारात्मक संवाद झाला आहे. मी स्वतः अजितदादांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितले की ते लवकरच शरद पवार साहेबांशी अंतिम बोलणं करतील. हे ऐकून राजकीय वर्तुळात धक्का बसला आहे. पण यातला मुख्य मुद्दा म्हणजे सुप्रिया सुळे यांचा हा आग्रह. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या नेत्यांमध्ये सुप्रिया सुळे हा चेहरा आहे आणि त्यांच्या या पावलामुळे पक्षाची कमकुवत बाजू उघड होते का, असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला अपेक्षित यश मिळालं नाही, तर अजित पवार गटाने महायुती सोबत येऊन चांगली कामगिरी केली. लोकसभा निवडणुकीतही सुप्रिया सुळे बारामतीत विजयी झाल्या, पण पक्षाची एकूण ताकद कमी झाली आहे. आता स्थानिक निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढताना पराभव होण्याची भीती आहे. म्हणूनच सुप्रिया सुळे यांचा हा प्रस्ताव तो कमकुवतपणा दाखवतो का, किंवा तो एक धोरणात्मक निर्णय आहे का, ज्यातून पवार ब्रँड पुन्हा मजबूत होईल? राजकीय विश्लेषक सांगतात की युती केवळ निवडणुकीसाठी नाही, तर पवार कुटुंबातील फूट मिटवण्यासाठी आहे. शरद पवार साहेबांनी एकदा म्हटलं होतं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आश्चर्य वाटू नये. सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं. हे विधान सुप्रिया सुळे यांना अधिकार देतं आणि त्यामुळे त्यांचा आग्रह अधिक महत्वाचा वाटतो. पण दुसरीकडे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला. अजितदादा, शरद साहेब, सुप्रियाताई एवढाच त्यांचा पक्ष हे सांगत ते युतीचा चेष्टा करत आहे. तरीही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. पिंपरी चिंचवड सारख्या महत्वाच्या ठिकाणी युती झाल्यास राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येऊ शकते. मित्रांनो, ही पहिलीच वेळ नाही. पवार कुटुंबातील फूट 2023 मध्ये झाली. तेव्हापासून सुप्रिया सुळे यांनी अनेकदा एकत्र येण्याचे प्रयत्न केले आहेत. चला काही प्रमुख घटकांकडे डोळे उघडूया. सर्वप्रथम 2023च्या फुटीनंतर पहिला प्रयत्न फूट होता. सुप्रिया सुळे यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले, आम्ही आजही एक कुटुंब आहोत. वैचारिक मतभेद असू शकतात, पण पवार कुटुंब फुटलेलं नाही. त्या म्हणाल्या की शरद साहेब आणि अजितदादा यांच्यात आतून एकता आहे. हे विधान तेव्हा चर्चेत आलं आणि उद्योजक प्रतापराव पवार यांच्या घरी पवार कुटुंब एकत्र आलं. अजित पवार दिल्लीत अमित शहा यांची भेट घेत होते, पण सुप्रिया यांनी आतून एकत्र असल्याचे संकेत दिले. त्यानंतर 2024चा साखरपुडा आणि जिल्हा नियोजन बैठक. एप्रिल 2024 मध्ये अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा साखरपुडा झाला. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे उपस्थित होते. सुप्रिया यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या. त्याच महिन्यात पुण्यातील जिल्हा नियोजन विकास समितीच्या म्हणजेच DPDC बैठकीत शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदा समोरासमोर आले. सुप्रिया सुळे यांच्या समोर अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार बसल्या आणि हे कौटुंबिक एकतेचं प्रतीक ठरले. जुलै 2024 मध्ये बारामतीत शरद पवार यांच्या कृषी प्रदर्शनात ही दोघे एकत्र दिसले. मग 2025च्या सुरुवातीला सातारा कार्यक्रम. मे 2025 मध्ये साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार आणि रोहित पवार एकाच मंचावर आले. शरद पवार साहेब म्हणाले, सुप्रिया यांना निर्णय घ्यायचा. यानंतर जून मध्ये पुण्यातील साखर संकुलातही भेट झाली. सुप्रिया सुळे यांनी तेव्हा म्हटलं,
आम्ही राजकारण समाजकारण करतो आणि ते शरद पवार साहेबांच्या संस्काराने. हे प्रयत्न दाखवतात की सुप्रिया सुळे यांनी नेहमीच कुटुंबाला प्राधान्य दिलं, पण प्रत्येक वेळी निवडणुकीची पार्श्वभूमी होतीच. हे भूतकाळ सांगतो की सुप्रिया सुळे यांचा हा आग्रह नवीन नाही. तो कुटुंब प्रेम दाखवतो, पण राजकीय दृष्ट्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठीही आहे. तरीही फुटीमुळे शरद पवार गटाची ओळख कमकुवत झाली आणि आता युतीचा प्रस्ताव हा त्याच कमकुवतपणाचा परिणाम वाटतो. आता बोलूया स्थानिक निवडणुकांबद्दल. गेल्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादी गट काही ठिकाणी एकत्र दिसले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपालिका निवडणुकीत तर युतीची घोषणाही झाली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने शरद पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील आणि अजित पवार गटाच्या नंदाताई बाबुळकर यांनी हातमिळवणी केली. हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, भाजपला रोखण्यासाठी राजश्री शाहू विकास आघाडी स्थापन करून दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार. जागा वाटप समन्वयाचे होईल. चंदगडमधील ही युती का झाली? कारण विधानसभा निवडणुकीत दोघे उमेदवार एकामेकांविरुद्ध लढले होते. राजेश पाटील राष्ट्रवादीचे तर नंदाताई अपक्ष. पण आता स्थानिक पातळीवर भाजपची ताकद वाढते, म्हणूनच एकत्र येणं अपरिहार्य झालं. मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला कारण ते दोन्ही गटांशी जवळीक साधतात. युती यशस्वी झाल्यास इतर ठिकाणीही प्रेरणा मिळेल. दुसरीकडे बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातही एकत्रीकरणाची चिन्हे आहेत. इथे शरद पवार गटाच्या नेत्याने स्थानिक नेत्यांशी बोलणी केली असल्याची माहिती आहे, ज्यातून भाजपला आवाहन देण्यासाठी युतीचा विचार होतोय. जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी संकेत दिले, भाजपला रोखण्यासाठी गरज पडली तर शिंदे गटासह अजित दादांच्या गटाची युती करू. हे सांगत ते म्हणाले की अंमळनेर वगळता जळगावात अजित गटाची ताकद कमी आहे, म्हणून एकत्र येणं फायदेशीर. या सर्व ठिकाणी युती का? कारण स्थानिक निवडणुकांमध्ये पक्ष फुटल्याने मतं विभागली जातात आणि भाजप महायुतीला फायदा होतो. चंदगडची युती हे याच भीतीची उदाहरण आहे. तेथे महायुती फिसकटली आणि नव्या आघाडीने राजकीय रंग बदलले. युती शरद पवार गटाच्या कमकुवतपणामुळे झाली का की रणनीती म्हणून? विश्लेषक म्हणतात दोन्ही गटांना फायदा होईल, पण शरद पवार गटाला अधिक गरज आहे. मित्रांनो, या युतीमुळे राज्याच्या राजकारणात रंगत वाढली आहे. जर पिंपरी चिंचवड, पुणे किंवा इतर महापालिकांमध्ये युती झाली तर महायुतीला धक्का बसेल. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणतात, सुप्रिया अजित एकत्र आले तर महाराष्ट्राचं हिताचं. पण चंद्रकांत पाटील यांचा टोला दाखवतो की सत्ताधारी ही सावध आहेत. शरद पवार साहेब आणि अजित पवार यांच्यातील अंतिम चर्चा लवकरच होईल आणि ती महाराष्ट्राच्या राजकीय नकाशा बदलू शकते. सुप्रिया सुळे यांचा हा आग्रह कमकुवतपणा दाखवतो का? हो, कारण फुटीमुळे पक्षाची ओळख गमावली, पण तो कुटुंब प्रेम आणि रणनीतीचा भाग आहे. चंदगड सारख्या युती हे सिद्ध करतात की भाजपला रोखण्यासाठी एकत्र येणं आवश्यक आहे. मित्रांनो, अशी आहे ही पवार घराण्यातील राजकीय गोष्ट, ज्यात भावंडांचा संवाद, काका पुतण्याचे समेट आणि निवडणुकीची रणधुमाळी मिसळलेली आहे. सुप्रिया सुळे यांच्या युतीचा आग्रह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कमकुवत बाजूला बोट दाखवतो, पण भूतकाळातील प्रयत्न आणि चंदगडची युती सांगतात की हे केवळ गरज नाही, तर पवार ब्रँड पुन्हा उभा करण्याची संधी आहे. येत्या काही दिवसात अधिकृत घोषणा होईल का ते पाहूया. ही होती आजची विशेष बातमी. तुम्हाला आवडली का? कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.